हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांचं नाव या आयटीआयला आपण देतो आहोत ते संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना देखील या ठिकाणी नमन करतो। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, कौशल्य विकास विभागाचे मंत्री ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा या ठिकाणी घडतोय ते मंगलप्रभात लोढाजी, श्रीकृष्णा खोपडेजी, रामदासजी तडस, शेखरभाऊ सावरबांदे, श्रीमती मनीषा वर्मा, श्रीमती माधवी देशमुख, श्रीमती श्वेताली कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित सर्व शासकीय तंत्रनिकेतनचे अध्यापक आणि विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाचा सोहळा आहे की आपल्या शासकीय तंत्रनिकेतनला आज संताजी महाराज जगनाडे यांचं नाव आपण दिलेलं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राची ओळख ही भक्ती संप्रदायामुळे आहे, ही वारकरी संप्रदायामुळे आहे। ज्या वारकरी संप्रदायाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र एक केला, जातीपातीच्या भिंती या तोडून टाकल्या, उच्च नीच हा भाव संपवला आणि संपूर्ण मनुष्यांना एकत्रित करून भक्तीच्या मार्गाने नेण्याचं काम हे आपल्या वारकरी संप्रदायाने केलं। आणि आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वर माऊलींनी याचा पायवा खोदला आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे या विचाराचे कळस झाले। मग खऱ्या अर्थानं जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोचले ते संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे। कारण ज्यावेळेस काही रूढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराजांची गाथा ही वाहून टाकली होती आणि तो विचारांचा झरा आमच्यापर्यंत कसा पोचेल असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळी ती गाथा वाचवण्याचं, ती पुन्हा आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हे संताजी महाराज जगनाडे यांनी केलं। आणि म्हणूनच या सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये संताजी महाराजांचं जे कार्य आहे हे अतिशय मोठं अशा प्रकारचं कार्य, समाजामध्ये जागृती आणायची, भक्तिभाव निर्माण करायचा, समाजातली मनुष्यता जागृत करायची, अशा प्रकारचं जे कार्य त्यांनी केलं आहे। आणि म्हणूनच या सगळ्या आमच्या वारकरी संतांचं कार्य जे आजही अतिशय सुप्रस्तुत आहे, काल सुसह्य अशा प्रकारचे जे आहे अशा प्रकारचे कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या विभागाने मंगलजींच्या नेतृत्वात हा निर्णय केला की महापुरुषांची नावं ही शासकीय तंत्रनिकेतनला दिली पाहिजेत। आणि त्यात कृष्णाजी असतील, बावनकुळेजी असतील, आम्ही सगळ्यांनी त्यांना आग्रह केला की नागपूरचं हे जे शासकीय तंत्रनिकेतन आहे याला संताजी महाराज जगनाडे यांचं नाव द्यावं। आणि त्याला मान्यता मिळाली आणि आज
हा नामकरण सोहळा आपण या ठिकाणी पार पाडलाय. आपल्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन आपले जे आहेत याच्यामध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न झालाय. संविधानाचे मंदिर आपण त्या ठिकाणी तयार केले, नवनवीन कोर्सेस आपण त्या ठिकाणी आणले आहेत, नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी आणलंय. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीसोबत शासकीय तंत्रनिकेतन यांचं कोलॅबरेशन झालं पाहिजे आणि जे काही इंडस्ट्रीला हवंय अशा प्रकारचं मनुष्यबळ हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे. या दृष्टीने अतिशय चांगले निर्णय हे आपल्या कौशल्य विकास विभागाने घेतले आहेत. त्यामुळे निश्चितच आमचे जे तरुण आहेत जे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करतील त्यांना रोजगार देखील मिळेल आणि कुशल मनुष्यबळामध्ये ते देखील मोठ्या प्रमाणात भर टाकतील आणि म्हणूनच या शासकीय तंत्रनिकेतनच्या सर्व जे आमचे अध्यापक आहेत त्यांचं, डायरेक्टर आणि सर्व इन्स्ट्रक्टर्स सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व आमच्या युवा मित्रांना जे या ठिकाणी शिकतायत आमच्या भगिनी आणि बंधूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा संत श्री संताजी महाराज जगनारे यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब